हॅलो, स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही अशा रील्सचे स्टेटस तयार करू शकता. तर आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, आज आपण जे काही इथं मटेरियल यूज केलेलं आहे हे सर्व तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर लवकर मटेरियल डाउनलोड करून घ्या. तसंच आज आपण जे काही सॉन्ग वापरलेलं आहे ते तुम्हाला मटेरियलमध्ये हे मिळून जाईल. तसंच आपलं जो काही टेलिग्राम चॅनल आहे यावर तुम्हाला सॉन्ग आज आपण यूज केलेला CapCut ॲप आणि त्यासाठी लागणारा VPN तिथं फ्रीमध्ये मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि CapCut ॲप डाउनलोड करून घ्या. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, VPN ऑन करून सिम्पली ते कनेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. तर आता एक प्रॉब्लेम चालू आहे की आपल्या CapCutमध्ये हे अपडेट्स असं येतं. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथं आपलं नेट जे काय आहे ते बंद करून घ्यायचं आहे. पुन्हा CapCutवरती येऊन इथं अपडेटवरती क्लिक करायचं आहे आणि त्यातून बॅक निघायचं आहे. नंतर इथं आपल्याला अपडेट येणार नाही. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर त्या अल्बम ओपन जातील. आपल्याला इथं आपली मटेरियलची फाईल ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला आपलं जे काय आपण डेमोसाठी इमेज घेतलेलं आहे ते बघायला मिळणार आहे. ते सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही आता की तुमचं कोणतंही इमेज इथं ॲड करून आजचा व्हिडिओ जो काय तो इथे क्रिएट करू शकता. तुम्ही हाचाच इमेज इथे सिम्पली ॲड करून घेतो. तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून अशा प्रकारे इथे ॲड करू शकता. इथे इमेज ॲड झालेलं आहे. परत आपल्याला काय करायचं, या ऑप्शनला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. नंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, आपण जे काय नेट इथं ऑफ केलेलं सिम्पली ती ऑन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तो ऑन करून घ्यायचं आहे. पुन्हा तर रेशोवरती क्लिक करून आपल्या 2 नंबरला 916 सिलेक्ट करून तो ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला मटेरियलची फाईल ओपन करून आपण जे तुम्हाला काय ते एक व्हिडिओ दिलेला आहे ते आपल्या आजच्या सॉन्गचा व्हिडिओ आहे सिलेक्ट करून सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते व्हिडिओ ॲड होऊन जाणार आहे. अशा प्रकारे इथे बघू शकता. सिम्पली हा व्हिडिओ इथे ॲड झालेला आहे. आपल्याला सिम्पली काय करायचं, इथं पुढे जायचं आहे. इथं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला मिळेल. तर क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. अशा प्रकारे इथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. तर इथं आपल्यासमोर ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. अशा प्रकारे इथं ऑडिओची आपल्याला खाली दिसून येईल. आपल्याला सिम्पली काय करायचं, आपल्याला वरती व्हिडिओ बघून घ्यायचं आहे. इथे व्हिडिओमध्ये आपल्याला इथं जिथे इमेज चेंज होते तर आपल्याला सिम्पली बीट ॲड करून घ्यायचं आहे. इथं आपण पुढे जायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल की इथे एक इमेज चेंज झालेला आहे. सिम्पली आपल्याला इथे येऊन या खालच्या सॉन्गला क्लिक करून इथे एक बीट्स ऑप्शनला क्लिक करायचं आणि इथं ॲड बीट करून घ्यायचं. नंतर ओके करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे. इथं अजून एक चेंज दिसेल. पुन्हा इथं बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा इथं बीट ॲड करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथं बीट्स ॲड करून तुम्ही सॉन्ग इथं अशा प्रकारे बीट ॲड करू शकता. तर इथं आपण अशा प्रकारे हे सॉन्ग झूम करून घ्यायचं आहे आणि इथं बीट ॲड झाल्यानंतर पुन्हा पुढे यायचं आहे. इथं आपल्याला अजून एक अशा प्रकारे इथं इमेज हल्लेली दिसेल तर पुन्हा इथं यायचं आहे. आपल्या सॉन्गच्या लेअरला क्लिक करायचं आहे. सॉन्गला क्लिक करून सिम्पली आपल्याला पुन्हा इथं बीटवरती यायचं आहे. बीटवरती येऊन ॲड बीट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढं सगळ्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर मी इथं बीट्स जे काय तिथं फास्ट फॉरवर्ड करून ॲड करून दाखवणार आहे. जर बीट्स ॲड करणं संपूर्ण दाखवलं तर आपल्या व्हिडिओची लेंथ जी काय ते एकदम जास्त वाढून जाईल. त्यामुळे आपण एवढं इथं सगळं दाखवू शकत नाही. तर आपण थोडंसं इथं बीट ॲड करून दाखवू. अशा प्रकारे आपण इथं मेन बीट ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं सिम्पली आपण सगळे बीट्स ॲड करून घेतलेले आहेत. आपल्याला परत काय करायचं, आपल्या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून सिम्पली डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करून ही क्लिप इथं डिलीट करून घ्यायचं आहे. आपलं हे इमेज ऑटोमॅटिकली पुढे येऊन जाईल. ते इमेजला क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं हे इमेज आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सेट होऊन जाईल. पुन्हा काय करायचं, आपल्याला बीटवरती ही व्हाईट लाईन घेऊन यायचं आहे. त्याआधी आपल्याला इमेजला क्लिक करून याची लेंथ अशा प्रकारे इथे शेवटपर्यंत जाऊन वाढवून घ्यायचं आहे. आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर आपल्याला इथं अशा प्रकारे या स्प्लिटला क्लिक करून डिलीटला क्लिक करून अशा प्रकारे डिलीट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपले जे काही बीट आहे त्या बीटवरती आपल्याला ही व्हाईट लाईन घेऊन यायचं आहे आणि सिम्पली आपल्या इमेजला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि इमेजचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. परत पुढच्या बीटला यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला इथं इमेज जे काय आपलं आहे ते इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं एक आपलं इमेज आहे इथं अशा प्रकारे सेट होऊन जाणार आहे. असं आपण इथं प्रत्येक बीटवरती स्प्लिट करून घेऊया. तो पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. तर अशा प्रकारे आपण इथं सर्व बीटला इमेज स्प्लिट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे इथं बघू शकता. परत आपल्याला सिम्पली सुरुवातीला यायचं आहे. इथं आपल्याला एक सगळ्यातून बॅक इथं इफेक्टचा ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं, इथं आपल्यासमोर वेगवेगळ्या कॅटेगरीज ओपन होऊन जातील. अशा प्रकारे इथं लोडिंग होऊन द्यायचं आहे. इथं आपल्याला 2-3 नंबरला ओपनिंग क्लोजिंगची कॅटेगरी बघायला मिळेल त्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली ब्लर लव नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे. तो सिम्पली शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ते इफेक्टला क्लिक करून इथं ओकेच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे इफेक्ट अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. तर याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल. तर याची लेंथच्या लॉंग प्रेस इथं आपल्याला एंडिंगला लॉंग प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे इथं या बीटपर्यंत आपली याची लेंथ सेट करून घ्या. अशा प्रकारे सेट होऊन जाईल. परत काय करायचं, पुढच्या इमेजला यायचं आहे. सिम्पली इथे ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्यासमोर इन आउट अँड कॉम्बो 3 ॲनिमेशन बघायला मिळतील. तर आपल्याला कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. इथं पेंड्युलम 1 नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल.
ते ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, इथे वरती क्लिक करून इथं पुढच्या इमेजला यायचं आहे आणि पेंडुलम 2 ॲड करून घ्यायचं आहे. परत पुढं स्क्रोल करायचं आहे, इथे येऊन आपल्याला डिझॉर्ट राईट अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढे येऊन आपल्याला इथं डिझॉर्ट लेफ्ट ॲड करून घ्यायचं, अशा प्रकारे इथे ॲड होऊन जाईल. परत आपल्याला पुढे यायचं आहे, इथं आपल्याला सिम्पली कॉम्बोवरती सगळ्यात पहिल्यांदा एक स्लाईड डायनॅमिक स्लाईड नावाचं एक ॲनिमेशन किंवा डायनॅमिक शेक नावाचं ॲनिमेशन मिळेल, तर ते सिम्पली ॲड करून इथं ओकेच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथे हे इमेज सेट होऊन जाईल. पण सिम्पली आपल्याला पुढच्या इमेजवर यायचं आहे, तर हे जे आपले 2 इमेजच्या मध्ये आपण जे कट केलेलं आहे, जो स्प्लिट आहे, तिथे एक व्हाईट बॉक्स बघायला मिळेल. तर व्हाईट बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सिम्पली जे ट्रान्झिशन्स आपल्यासमोर इथं ओपन होऊन जातील. अशा प्रकारे ट्रान्झिशन आपल्यासमोर ओपन होऊन झाल्यानंतर इथं आपल्याला पुल इन टू नावाचं ट्रान्झिशन मिळून जाईल. तर पुल इन टू हे ट्रान्झिशन सिम्पली इथे ॲड करून इथे ओके करून घ्यायचं आहे. परत काय करायचं आहे, पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला पुढे जाऊन एक स्प्लिट नावाची कॅटेगरी मिळणार आहे. अशा प्रकारे इथं पुढे स्क्रोल करायचं आहे, स्प्लिट नावाची कॅटेगरी इथे मिळून जाते, तर ती ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला मिरर 3 लेयर्स नावाचा इफेक्ट मिळेल, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा. नंतर इथं ओके चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर याची ही लेंथ आपल्याला बरोबर त्या बीटवरती सेट करून घेतल्यानंतर इथे ॲडजस्टला क्लिक करायचं आहे. आणि हे जे आपल्या स्क्रीनवरती इमेज दिसते ते अशा प्रकारे इथं व्हर्टिकली आपल्याला अशा प्रकारे कसंही बघायला मिळेल, ते आपल्याला इथे ॲडजस्ट करून बरोबर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा फिल्टर आपल्याला पूर्णपणे 0 करून इथं ओके करून घ्यायचं आहे. तर नंतर काय करायचं, ते इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला कॉम्बोवरती येऊन इथे वेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन मिळतील. तर पुढे येऊन सिम्पली आपल्याला डिझॉर्ट राईट नावाचं एक ॲनिमेशन मिळणार आहे, ते सिम्पली इथे ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. परत त्या बीटवरती यायचं आहे, इथं बॉडी इफेक्टला क्लिक करायचं. यातून बॅक निघून बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ग्लोविंग लाईनची कॅटेगरी एक बघायला मिळेल, ते सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक घोष नावाचा इफेक्ट मिळणार आहे, तो शोधून घ्यायचा. सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली ओके करून घ्यायचं आणि याची लेंथ आपल्याला इथे पुढं बीटवरती सेट करून घ्यायचं आहे. परत आपल्याला पुढच्या इमेजला येऊन आपला जो काय स्प्लिट आहे त्याला क्लिक करून ट्रान्झिशनमध्ये येऊन पुन्हा आपल्याला कॅमेरावरती यायचं आहे आणि पुल इन टू ट्रान्झिशन ॲड करून पुन्हा इथं ओके करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे इथे व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला बटरफ्लायची कॅटेगरी सिम्पली बघायला मिळेल, तर बटरफ्लायची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट मिळेल, तो सिम्पली आधी ॲड करून इथं ओके करून याची लेंथ पुढे सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा इथं व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून बटरफ्लायमध्ये आपल्याला अशा प्रकारे इथं ओपन होऊन जाईल. तर पुन्हा आपल्याला इलेक्ट्रिक बटरफ्लाय नावाचा एक इफेक्ट मिळेल, तो सिम्पली इथे ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. दोन्ही इफेक्ट ॲड करून सिम्पली आपल्याला याची लेंथ पुढच्या बीटला बरोबर सेट करून घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला येऊन सेम त्या ट्रान्झिशनला क्लिक करून इथे आपल्याला कॅमेरा ओपन करून घ्यायचा आणि पुन्हा पुल इन टू ट्रान्झिशन ॲड करून ओके अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आपल्याला परत काय करायचं आहे, बॉडी इफेक्टची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथे क्लोनची कॅटेगरी 2 नंबरला मिळून जाईल, ती ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला फ्रॅगमेंट सी नावाचा एक इफेक्ट मिळेल. अशा प्रकारे हा इफेक्ट बघू शकता. तर हा इफेक्ट सिम्पली ॲड करून तो ओके करून घ्यायचा आहे. याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटला सेट करून घ्यायचं आहे. आपल्याला परत पुढच्या इमेजला येऊन ट्रान्झिशनला क्लिक करून पुल इन टू ट्रान्झिशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला पुन्हा काय करायचं, ते बीटवरती येऊन बॉडी इफेक्टची व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. रेट्रोची कॅटेगरी ओपन करून रोलिंग फिल्म नावाचा आपल्याला इथे इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली ॲड करून तो ओके करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. पुन्हा सुरुवातीला यायचं, तुम्ही बॅक निघून ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करून घ्यायचं आहे. मटेरियलची फाईल ओपन करून आपल्याला एक PNG बघायला मिळतं, ते सिलेक्ट करून PNG इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. साईडला कट करून घेतल्यानंतर आपल्याला PNG राईट साईडला कॉपऱ्यात घेऊन जायचं आहे. नंतर आपल्याला एक बोर्ड स्टेबल ठेवून दुसऱ्या बोर्ड आपल्याला वरती स्क्रोल करायचं, म्हणजे हे PNG तिरकं होऊन जाईल. अशा प्रकारे हे PNG तिरकं करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर याची लेंथ आपल्याला शेवटला जाऊन अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत इथं वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे इथे हे सेट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. सिम्पली काय करायचं, ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.